पालघर जिल्हा परिषदेवर भूमिपुत्र एल्गारचा धडक मोर्चा, रुग्णवाहिका चालकांचे घड्याळ आंदोलन, 24 तासांची अन्यायकारक ड्युटी रद्द करण्याची मागणी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासोबत सकारात्मक चर्चा। ज्यांच्या कष्टावर जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था टिकून आहे ते या देशाचे खरे मालक आणि भूमिपुत्र आज भर उन्हात आपल्या मुलाबाळांसह न्यायासाठी उभे आहेत, तर अधिकारी मात्र वातानुकूलित एसी दालनात बसून मालकांना बाहेर रोखत आहेत। अशा तप्त शब्दांत भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी प्रशासनाचा निषेध केला। पालघर जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालकांवर लादण्यात आलेली 24 तासांची अन्यायकारक ड्युटी रद्द करण्यासाठी आणि हक्काच्या वेतनासाठी आज जिल्हा परिषदेवर ऐतिहासिक घड्याळ आंदोलन करण्यात आले। जागतिक कुटुंब दिनाचे औचित्य साधून शेकडो चालक आपल्या कुटुंबासह जिल्हा परिषदेवर धडकले, मात्र सुरुवातीला प्रशासनाने आंदोलकांना प्रांगणात प्रवेश नाकारल्याने आंदोलक प्रचंड संतापले। यावेळी पोलीस प्रशासनाने अत्यंत समजूतदार आणि सकारात्मक भूमिका घेत आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या आणि जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून आंदोलकांना आत प्रवेश मिळवून दिला। या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार, कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस नवनाथ भोये आणि सरचिटणीस स्वप्नील वाघ यांनी केले। यावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे उपाध्यक्ष असगर पटेल, उपाध्यक्ष भूषण गोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा भूमिपुत्र 102 रुग्णवाहिका युनिटच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। यामध्ये युनिटचे अध्यक्ष प्रकाश वायेडा, कार्याध्यक्ष रोहेश मोरे, उपाध्यक्ष पवन फोफाने, प्रभारी सचिव सचिन ठाकरे आणि सह सचिव महेश पवार, सदू झाटे यांच्यासह भूमिपुत्र एल्गार संघटनेचे पालघर तालुका अध्यक्ष विकास धोडी, डहाणू तालुका अध्यक्ष मनोज पारदी, कार्याध्यक्ष प्रसाद भालेराव, अतुल जाधव, प्रकाश कामडी, तलासरी अध्यक्ष अनिल करबट, सचिव सुनीता वळवी, विक्रमगड अध्यक्ष भाऊराम पालवा, प्रकाश ब्राह्मणे, अशोक लहांगे, नारायण दांडेकर यांच्यासह धुलाई संघटना अध्यक्ष जयश्री भोये, रेखा भोये आपल्या सहकाऱ्यांसह सक्रिय सहभाग नोंदवत 24 तासांची गुलामी नको, कामाचे तास निश्चित करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला।